मित्रांनो, बैलगाड्याच्या शर्यतीत विक्रमी खरेदी आणि त्याबद्दल असणारी चर्चा आणि काय होतं एक मोठ्या किमतीचा बैल घेतल्यानंतर हे थोडं वास्तव जाणूया. बैल घेणं थोडं डेअरिंगचं काम आहे आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीनं होतं. तर आता चिमण्या बैलाचे मालक पूर्ण टीम आहे. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा महाराष्ट्राला, की बैल घेणारे चिमण्या कोण आहेत नक्की. मी स्वतः बैल घेतलेला आहे. माझं नाव अमित बापूसाहेब बाडळे, राहणार वाघोली, जिल्हा पुणे. मी स्वतः वैयक्तिक एकट्याने बैल घेतलेला आहे तो. बरं. आणि करता काय तुम्ही? माझा घरचा व्यवसाय, आमचा कंस्ट्रक्शन, प्लॉटिंग आणि शेती हा व्यवसाय आपला. आपण स्वतःच करतो सगळं. तुम्ही म्हणलेला की किंमत नाही सांगायची, पण विक्रमी किंमत आहे एवढं निश्चित. हो, विक्रमी नक्की किंमत आहे. आणि किंमत सांगायला काय नाही, मी तो 64 लाख रुपयाला बैल घेतलेला आहे. मित्रांनो, बैलगाडी क्षेत्र किती मोठं झाले हे ह्या उदाहरणावरून कळते. 64 लाख म्हणजे खूपच मोठी रक्कम, आणि हे शक्य झाले त्याच्या पळामुळं. आत्ता म्हणजे सलग विजय घेणारा बैल आणि एक चांगला पळणारा बैल म्हणून चिमण्याकडं पाहिलं जाते. चिमण्या कुठनं खरेदी केला आहे? पहिला आपला बापू पोरकर आहे, लासलगावचे. त्याच्याकडून ते बरेच दर हप्त्याला गाडी उतरायची, म्हैसूर वासरायची. त्याच्या गाडीतला वासरू गेले आपण. हां, बरं. शिकवलं कुठल्या बैलाबरोबर? शिकवलं आपल्या घोडा आहे, ते घोड्याबरोबर शिकेले रेशाला त्याला. आता आम्ही तसे त्यांच्याकडे जातो. कधी बघितला चिमण्या पळताना आणि ठरलं की मला घ्यायचे, हा बैल घ्यायचे? चिमण्याला मी संभाजीनगरला आपले शाकीरबाईचे ना आपले जुने संबंध आहेत. ज्यावेळेस सम्राटां चिमण्याची गाडी पळाली होती तिथे 1 नंबरचा मानकरी झाला होता तो. त्याच्यानंतरनं थोडासा बैल आवडला मला, पळ वगैरे चांगला वाटला. त्याच्यानंतरनं शंभूचा त्याचा पायरा केला. आपला जो शंभू आहे माझा स्वतःचा, शंभूचा त्याचा काजडमध्ये पायरा केला. तिथे एकदा चेक केला त्याला, की म्हणलं स्वतःच्या बैलात पळून एकदा चेक करू. त्याच्यानंतरनं मनातच बसला तो, मग निर्णय घेतला मी की घ्यायचा म्हणून चिमण्या. पण आता एवढी किंमत घ्यायची, किंमत दिली, खरेदी केला, पण त्याच्यानंतर अवघड असतं यश पूर्ण आपण म्हणू कंटिन्यू ठेवणं. मिळवणं सोपं आहे, बरोबर, पण ते अबाधित ठेवणं. एवढ्या खरेदीचा बैल केल्यानंतर काय काय तुम्हाला अडचणी काय काय येते आत्ता चालूला ते सांगा. आत्ता म्हणजे काय केलं मी, ज्यावेळेस खरेदी केला बैल त्याच वेळेस शाकीरबाई, नवाबबाई यांच्याशी मी बोली करून घेतली की बैल हा शेवटपर्यंत तुम्हाला सांभाळणी करावं लागेल त्याची, आणि जे काही नियोजन असेल ते आपण तिघां मिळून करू. त्याच्यामुळं मला आत्तापर्यंत घेतल्यापासून कुठलीही अशी अडचण त्या लोकांमुळे आलेली नाही, ना पायऱ्याची ना नियोजनाची. पण अशी का बोली केली? कारण प्रत्येकाला वाटतं आपल्या दावणीला बैल असावा. तुम्ही का अशी बोली केली की तुमचं तुम्ही सांभाळा? नाही, माझं कसं आहे, माझं व्यवसायामुळे मला त्या गोष्टी शक्य नाही आहेत. इकडं तो बैल सांभाळणं किंवा काय करणं, ह्या गोष्टी मी त्यांना स्पष्ट बोललो होतो की बाबा माझ्याकडून हे शक्य नाही आहे. तुम्ही मला सहकार्य दाखवत असाल तर आपण पुढे जाऊ आणि तो व्यवहार पूर्ण करून टाकू. पण ह्याच्या मागे हे बी कारण आहे बघा, कारण चिमण्या म्हणजे ज्या चिमण्याला जेवढं हे जाणतात तेवढं तुम्ही नाहीच जाणणार. आणि नवीन दावणीचा गुणधर्म असतो बैलगाड्यात. अशी भरपूर उदाहरणं आहेत की विक्रमी खरेदीला घेतला आणि दावण बदलली तर बैलच पडला, अशी भरपूर उदाहरणं आहेत. ती भीती 100%. कारण आपल्या पुण्याकडच्या वातावरणात किंवा साताऱ्याच्या संभाजीनगर वातावरणात फरक आहे, पाण्यात बदल आहे, आणि त्यांच्या सांभाळणीत आणि आपल्या सांभाळणीत जमीन आसमानचा फरक आहे. तिथं शंका मला 100% होती. त्याच्यामुळेच मी निर्णय घेताना तो तसा घेतलेला आहे. काय फरक आहे? तुम्ही आता बोलताय जमीन आसमानचा फरक, काय नक्की वेगळं पण काय? वेगळं पण एवढंच आहे की म्हणजे त्या लोकांचं जेवढं म्हणजे स्वतःच्या मुलाला सांभाळणार नाही इतपत ते बैलाजवळ ते म्हणजे काय म्हणतो ना आपण, तो लघवी करायला लागला तरी तो कसा करतोय, काय करतोय, एवढं बारीक लक्ष त्यांचं असतं त्याच्यावरती, त्याच्या खाण्यापिण्यावरती. त्याचं दूध असेल, आहार असेल, ज्या वेळेला व्यायाम द्यायचा त्या वेळेला व्यायाम देतात. म्हणजे त्यांना अशी गोष्टी सांगायची गरज नाही कोणत्या गोष्टीची. आता कसं खरेदी केली आहे समजा विक्रमी खरेदी, पहिल्याला कसं आहे कंटिन्यू केलं जातात, तर काय काय वेळेस त्या तोला मोलात पैर होत नाही बरेचसे लोक म्हणतात. तर काय कारण काय? नाही, या मैदान क्षेत्रात एकच आहे, तुमचा बैल पळाला की तुम्हाला कोणाकडे भीक मागायची गरज नाही, कोणाकडे पायरा मागायची गरज नाही. फक्त तुमचा बैल पळायला पाहिजे. बैल पळाला तर सगळं साध्य होतं. सगळं साध्य होतं आणि साध्य ह्यांनी केलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं कसं, एवढं पैसे येतात आणि पैशानं बऱ्यापैकी सगळी स्थिती बदलती.
तर कसं आहे एवढी रक्कम दिल्यानंतर त्या रकमेचं तुम्ही चांगल्या ठिकाणी चीज केलेत असणार, पण काय काय गोष्टी करायच्यात तुम्हाला त्या एवढ्या म्हणजे जर पैसे भेटत असेल तर प्रामुख्याने कुठल्या गोष्टी करायच्यात? आहे आता जर बरंचसे जर जमिनीचं आहे डोक्यात, हे विशेष चालू आहे चर्चा, अजून काही झालं नाही. घर बी बांधणार आहे कळलं? हो, घर बी बांधू, हां पहिलं जमिनीचं करू, हां. नंतर घराचं काम करू. बघा मित्रांनो, हे ह्यांना कोण ओळखतही नव्हते, असेच सहज आले होते इथं आणि त्यांचं परिश्रम किंवा त्यांची बैले सांभाळण्याचे त्यांनी सांगितले की वेगळं, पण आज ह्यांना मोठं एवढं केलेलं आहे म्हणजे मला सांगाय आश्चर्य वाटेल. अगदी काही महिन्यातच हे महाराष्ट्राचे लाडके झाले, इकडं सगळे लाडके झाले. पण मला शाकीरजी हे सांगा, आवर्जून सांगा की काय माहिती आहे का, तुम्ही इकडंच आहे बरोबर, इकडंच आहे, किती महिने गावाकडे किती महिने गेलं नाही? नाही आता बैल इकडं समजा 2-3 मैदान इकडंच येतो, 7-8-10 दिवस, 10 दिवसाचं रुटीन राहतं इकडं आले म्हणजे 10 दिवस जातेस, 10 दिवसात परत घरी जायचं, 5-6 दिवस 7-8 दिवस घरी आराम द्यायचा, मग परत उजूक आणायचं 10 दिवस. मला एका 2-3 मैदान करून घरी. मला इथले एका बैलगाडी शौकीनांनी प्रश्न विचारायला लावलेला, मानसिकता सांगा, तिकडची मानसिकता काय लोकांची, इकडची मानसिकता काय, छकडीतली काय मानसिकता आहे? इकडं बरेच जण समजा सहकार्य करते आपल्याला, आपल्या गोठ्यावरती या इथं या. आपल्याला आजपर्यंत ज्या भागात बी गेलो त्या भागात कुठल्याच गोष्टीची अडचण आली नाही आम्हाला. आतापर्यंत कोणच काही अशी दुखापत झाली नाही, काही नाही. सगळेजण ज्याच्या गोठ्यावर जातं ते चांगल्या पद्धतीने आपलं नियोजन करते, सगळं राहायचं त्याचं. पण एखाद्या गोठ्यावर गेलं तर म्हणत नाही का पैरा घाला हे घाला? नाही, आजपर्यंत असं कोणच नाही म्हणलं. हां, कारण आता बरेच जणांची अपेक्षा राहतीस आपल्या बैलात घाला, आपण 100% देणार त्या बैलाला. त्याचा जर बैल कसा देता का सगळ्यांना? हो, नाही, बैल पळाला ना त्याचा 100% आपण बैल देणार त्याला पळताना. नकार कसा देता? समजा एखादं वासरू आहे चांगलं, प्रत्येकाच्या नजरेत वाटतं की आमचा बैल चांगला पळतो आणि ते साहजिक मानवी भावना आहे, पण नकार कसा देता? लगेच नाही म्हणल्यानं जमत नाही, थोडं प्रेमानं त्याला काही गोष्टी समजून सांगायच्या. आपला बैल ह्या कंडिशनला पळू राहिला, कोणत्या कंडिशनला बैल आला त्याला अशी रेषाल द्या, ह्या बैलात घाला, ह्या बैलाला जर वाढून पळाला बैल तुमचा 100% तुम्हाला बैल देणार. अशा काही गोष्टी त्या बैलवाल्याला सुद्धा समजून सांगणं पडत्या. त्याला जर पटली ते तरच मग आपलं बी शब्द पावतो. जाकी म्हणून येतं, कारण बरेचशा पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही बसला त्यावेळेस बरेचशी चर्चा झाली की एक वेगळी पद्धत आहे तुमची पूर्ण ड्रायव्हिंगची. तर काही लोकांनी टीका बी केली की तुम्हाला एवढं त्या पद्धतीनं जमत नाही, पण आता बऱ्यापैकी तुमच्या हाताखालचीच बैल असतील. तर ज्यावेळेस हाताखालची बैल आपण आणतो, पण सगळ्यात महत्त्वाचं असतं त्याबरोबर पैरे करायची इच्छा असते की नको काय वेळेस. तर हे कसं तुम्ही आजपर्यंत आपल्याला कोणी असं नाही म्हणलं बा का तुम्ही बसू नका गाडीवर. तर बरेच जण म्हणते आमच्या गाडीवर बसा, पण आपण जास्त नवीन बैलाचा आपल्याला अनुभव राहत नाही, त्या हिशोबानं जास्त करून आपण नवीन बैलावर बसत नाही. कारण आपले स्वतःच बैल कुठं काय करते काय नाही हे आपल्याला सगळ्या गोष्टीची अनुभव आहे त्याचा. पुन्हा ह्यांच्याकडे जातो मी. मुलाखत हे अशी का घेतो ह्यांची त्यांची, कारण मालक आहेत आत्ता आम्ही शेठ आणि सांभाळ करणारे हे दोन्ही एकत्र आहेत आणि हे फार कमी चित्र दिसतं की बैल विकल्यानंतर संबंध संपला तुमचं तुम्ही बघा, पण यशाला बी तुम्ही दोघं म्हणजे जिम्मेदार आहात आणि अपयशालाही. अपयश येतं समजा एखाद्या मोठ्या मैदानात अपयश आलं, मग कशा पद्धतीनं क्लॅशेस होतात का की तुम्ही सांगत होते पायरा नको घालाय तुमच्यामुळे ऐकलं, असं काहीतरी होतं का? काहीच नाही. पायरा करताना आम्ही 4 दिवस त्याच्यावरती बोलणी करतो. पहिली दोघांच्या समंजसपणाने पायरा करतो, त्या समंजसातून पायरा झाला मग त्याच्यानंतर मैदानात गटाला घरी जावं लागलं तरी ह्याच्या त्याच्यावर बोलणं किंवा दोष देणं ह्या गोष्टीत आमच्या कोणत्याही काही होत नाही. मार खाल्ला घरी जायचं, हसत येतो मैदानात, हसत जातो आम्ही. म्हणजे एवढं सगळं सहकार्याने चालू आहे आमच्यात. थेटच प्रश्न विचारतो आणि तुम्ही प्रामाणिकपणे उत्तर द्या. ठीक आहे. काय होतं माहिती आहे का, एवढे पैसे दिलेत तर साहजिकच आहे ते फिटण्यासाठी आपण काय ना काहीतरी करतो, बरोबर. त्यातूनच जन्म होतो की वायदी. तर तुम्ही ह्या दरम्यान घेतलेला आहे का? 100% घेतलेली. त्यात गैर नाही, गैर नाहीये. पैसे टाकलेत मी, माझा बैल पळतोय, घेतलेली आहे वायदी. बरोबर. समोर स्पष्ट बोलणारा माणूस आहे मी, मला मागे बोललेलं चालत नाही आणि कोणताही प्रश्न विचारा तो स्पष्टपणेच तुम्हाला उत्तर मिळेल माझ्याकडून. बरं.
आता तुम्ही म्हणला की मी पैसे घेतो, पण पैसे घेताना काय बघता? कारण पैसे तर सगळेच द्यायला रेडी आहेत का फक्त पैसेच बघता? नाही, बैल गाडी पण राहिली पाहिजे, बैल गुलालात राहिला पाहिजे, हे सगळं नियोजन होत असेल तरच मी पुढून नियोजन करतो. आणि त्याच्यामध्ये बी प्रत्येक ठिकाणाहून पैसे घेतो असं नाही. जिथं मला योग्य वाटलं शाकीर भाईला आम्हाला की बाबा ह्या बैलात आपल्याला 1 नंबर करायचं, जाऊन तिथं आपण आपल्या स्वतः भाड्याने जाऊन त्या मैदानात गुलाल घेतो, 1 नंबर करतो. असं नाही की प्रत्येकाकडून पैसे घेण्याचीच मला गरज आहे म्हणून. तेवढा कॅपेबल मी स्वतः आहे, त्या गोष्टीची मला गरज बी नाही आहे. आता तुम्ही विचारलं म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं, कारण मला खोटं चालत नाही, जे आहे ते स्पष्ट तोंडावरती बोलतो. आम्ही शेठ ह्या दरम्यान तुम्हाला बैलगाडा वाटते का एक प्रकारचा खेळ नाही, व्यवसाय झालेला आहे? 100% व्यवसाय झालेला आहे, 100%. आणि व्यवसाय म्हणूनच बघतोय, नाद म्हणून कुणी बघत नाही आता याच्याकडे, बैलगाड्याकडे. कसं तुम्ही आम्ही तरुण असता, शाकीर तरुण आहेत, सगळे आसपास तरुण आहेत, मग तरुण व्यवसाय म्हणून बघतात तर खेळाचा रास थोडा होत नाही असं वाटते? खेळ कुठं राहिला? खेळ नाही राहिलेला, हा जो झालेला आहे सगळा पैशाचा बाजार झालेला आहे. म्हणजे जेवढं म्हणतो ना आपण, आता हे जुने मंडळी बघतो आपण म्हणजे क्षेत्रातली, हे त्यावेळेस खेळ खेळत होते. आता जे काय आहे ते फक्तच पैशाला धरून चाललेलं आहे. मग ती बैल घालायचे पैरे असू द्या किंवा मग ते कुठलाही त्याच्या मागं 10 लोक जगतात, ते एका बाईला मागं 10 लोक जगतात, ते तो सुट्टी मेकर असू द्या काय असू द्या. आता एका बाईला मागं 10 मॅनेजर झालेले आहेत. वायदे घेताना मालकाजवळ एक पोचते आणि घेणारे घेतात ते एक. अशा बी खूप काही गोष्टी चालू, म्हणून डायरेक्ट म्हणलो की हा व्यवसाय झालेला आहे. आणि वास्तव बोलताय आणि कोण बोलत नाही. म्हणजे एक समजा रक्कम ठरली तर ती तेवढीच रक्कम त्या मालकाकडे पोहोचत नाही, म्हणजे फाटे पडतात. नाही, मालकाला काय होतं की लोकांच्यात नाव नाही गेलं पाहिजे, मी वायदे घेतो म्हणून समजलं नाही पाहिजे. त्याच्यामुळे ती एक ढाल केलेली असते समोर मालकाने, की त्या ढालीच्या मागं लपलेला असतो. मी पाठीमागे एका मुलाखतीत सांगितलं, वायदी घेणं देणं हा त्या दोन्ही मालकाचा विषय आहे आणि तो वैयक्तिक विषय. पण आता कसं आहे माहिती आहे का, आता वैयक्तिक विषय असला तरी समजा एखादा गरीबाचा एक बैल पळतोय, चांगला बैल पळतोय, त्याच्याकडे पैसे नाहीत, तुमच्याकडे आला पायऱ्याला की मला बैल पाहिजे, तर देणार का? तो बैल माझ्या बैलाच्या लेवलला पळत असेल, 2 उड्या कमी बी पळू द्या, गरीबाला बैल आपला फुकट असेल आणि तो अर्ध्या रात्री असेल, 100% असेल. फक्त ह्याच्या जोडीचा पाहिजे, बरोबरीने पळणारा पाहिजे. याच्यापेक्षा 2 उड्या कमी पळू द्या तरी चालेल. त्याला बैल मी माझ्या स्वतः खर्चाने अख्ख्या मैदानातला त्याच्या भाड्यासहित खर्च मी उचलेन, पण तो तेवढ्या लेवलचा पाहिजे बैल. तो आज हे दिलखुलास बोलतात, त्यामुळे मला विचारलं पाहिजे. आता एवढे समजा किंमत दिली तर घरच्यांची काय याच्यावर रिॲक्शन आली? घरचे आहेत नादात, पण कसं ही रक्कम खूप मोठी आहे, तर काय म्हणले घरचे? बैलासाठी एवढी मोठी रक्कम देणं म्हणजे बैलगाड्याच्या आतापर्यंत इतिहासात पहिल्यांदा घडलेली ह्या लेवलची एवढी मोठी रक्कम. पहिली गोष्ट म्हणजे वडिलांचे आमच्यावरती संस्कार चांगले झालेले आहेत आणि नावासाठी करायला गेलेलो आहे मी ती गोष्ट, अशी कुठली वाईट गोष्ट नाही केलेली. आणि जिथं नावासाठी जे काही करेल घरातनं त्यासाठी वडिलांची नाही नसते आम्हाला, कारण नावासाठी केलेलं आहे ते. कोणत्या फालतू गोष्टीसाठी किंवा वेगळ्या नादासाठी जर खर्च केले असते तर मला घरात नसता ठेवला. पण आज महाराष्ट्रात फक्त नाव करायचं 1 नंबरचं, त्यासाठी ते पैसे खर्च केलेले आहेत. आणि ह्याच्यामुळं घरातल्यांना कुठलाही मला विरोध नाही आलेला, कुठलं बंधन नाही आलेलं. आणि चिमण्यानं केलेलं काय, जसं पारितोषिक घेतोय, सलग पारितोषिक घेतोय, नाव झालेलंच आहे तुमचं, 100% नाव झालेलं आहे. पुढे बी करेल आणि हाय या नावावरती बी मी समाधानी. बरं, वा, समाधान महत्वाचं. पुढं कसं नियोजन राहणार? बैल त्यांच्याकडेच राहणार, कारण काय माहिती आहे का, त्यांना समजा छत्रपती संभाजीनगर तिकडं पळायला जायचे, शंकरपट त्यांचा खेळ आहे, तर कसं राहणार पुढचं नियोजन? का त्यांचं ते ठरवलं? एवढं म्हणजे साहेब मन मोकळेपणाने ठेवलेलं आहे. ते उद्या जरी मला म्हणले 4 मैदानं मला तिकडली खेळायची, तरी त्यांच्या मनाने हा बैल ते पळू शकतात. आणि मला जे मैदानं खेळायचे त्यांनी मला कधी आडवं लावलेलं नाहीये. आणि जोपर्यंत नवाबाई, शाकीरबाई आम्ही सगळे आहोत, तोपर्यंत बैल हा संभाजीनगरला त्यांच्याकडेच राहणार आणि त्यांच्याकडेच थांबून पळणार. त्यांच्याकडं पळणार सांगताय. आता पळवणारा बरं, आता काय काय मागाशी एकानं मुद्दा सांगितला, जे काय जे ड्रायव्हर आहेत ते काय करतात, समजा कच्चा संपला तर उडी टाकतात. ती रिस्क बैलांची, म्हणजे आपण जादापणाला लावतोय की बैलांना काहीतरी अपघात व्हावं, तर ह्या गोष्टी काय वाटतं तुम्हाला? ड्रायव्हरला जे आहे ना, स्वतःचा बैल सांभाळायचं, स्वतः पैसे घालून त्या बैलाला जीव लावायचं आणि ते बैल आपण स्वतः सोडायचं कच्च्यापाशी, तेव्हा त्या माणसाला कळण काय बैलाची किंमत. हे ड्रायव्हर लोक जे आहे ना इकडचे, कुठं पण उडी मारते, बैल कुठं चाललं काही नाही, हा उडी मारा ना आपण,
लईच तिथं अवघड जागा आहे, तिथे शेवटच्या स्टेपला उडी मारू शकता आपण. असं नाही, मी पण मारतो कुठं लईच अवघड असली जागा तिथं मारतो, पण कोणी लगेच उडी मारून देते. तिथून निकालापासून 100 फीट निघले का पुढं थांबाच्या वलच उडी मारून लगेच चालले खाली गाडी आणायला. हे कोणीच नाही करायला पाहिजे ड्रायव्हरनं. काळजी घेतली पाहिजे. आता तुम्ही येऊन जाऊन करताय सगळं, किती अंतरावरून येऊन जाऊन करता? म्हणजे साधारण आपण मध्य धरला सातारा जिल्हा टू छत्रपती संभाजीनगर, कोणतं मैदान 350, कोणता 400, 500, 500च्या आतच राहते मैदान. आता 500 किलोमीटरचा प्रवास बैल तुमची पूर्ण टीम करत असेल, तर तुम्ही हिथंच का राहत नाही? इथले का नागरिक होत नाहीत? इथं लग्न वगैरे करून होणार भेटेल म्हणते. नाही, आता तिकडं सगळं परिवार आहे. हां, आणा परिवाराला इकडं आणा. नाही आता आहे ना तिकडं पण जाणं येणं उतारचीच. हां, लहान लहान तुमच्या भावाची मुलं आहेत, मुली आहेत, हां. काय म्हणतात ह्या एकंदरीत एवढं सगळं नाव होतंय, एवढं सगळं चर्चा झाली महाराष्ट्रात? सगळेच आता घरातले तर सगळेच खुश आहे, आणि घरातलेच सोडून गावातले पण सगळ्यात जास्त खुश आहे. एवढा नाव झाला तिकडं आमच्या गावाकडं जे बी आहे पाहुणे ते सगळे पण लावी ते बघता, आणि लय मोठं नाव केलं बैलानं आपल्या तिन्ही पण नंदीनं. आपलं आपण एवढी अपेक्षा पण नव्हती असं एवढं नाव होईल, कारण लोक 10-20 वर्ष झाली या नावासाठी एवढे झटले. कारण आपले तिन्ही बैलांना एक नम्रात नाव आणून सोडलं आपलं. आणि असे जे व्यक्ती आपण स्वप्नात बी नव्हते बघितली त्या भेटतील आपल्याला, हे व्यक्ती संघ सगळे संघ कॉन्टॅक्ट झाले. बाकी बैलांचे काही विक्रीचा निर्णय अजून काही नाही डोक्यात, विक्रीच नाही असं काय? ह्याच्यापेक्षा जादा किंमत आली पाहिजे मग विकणार? नाही तसं काही नाही. आपण जे बैल ज्या रेनला बैल पळाला त्याच रेनला त्याची किंमत घेणार, जर द्यायचं ठरलं बी कोणतं बी. असं नाही सगळे चिमणे होऊ शकत नाही. हा, किती बैल आहेत आता? ही 3 तर बैल माहित आहेत, पण अजून आहेत का वासरं वगैरे? वासरं ते आहे ना 2-3 बैल आहे मोठाली. हा, कधी आणणार इकडं पळवाय? आणू आता पुढच्या वर्षीच येणार वासरं इकडं, ह्या वर्षी चालू सीजनला नाही येत. हां, तर मित्रांनो, मुलाखत घ्यायची होती यांची. खरेदी झाल्यापासून काय काय प्रश्न मनात होते ते विचारण्याचा प्रयत्न केला. जाता जाता शेवटचा प्रश्न आम्ही त्यांना विचारतो. खरेदी झाली, सगळं यश भेटते, सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्याकडं प्रसिद्धीचा ओहो येतोय, अगदी ओळखी होतात. काय शिकवलं बैलगाडी क्षेत्रानं? म्हणजे एखादी पळणारी आपण एवढी किमतीची वस्तू घेतो, बैल घेतो, काय बदलतं ते सांगा. ज्या वेळेस तुमच्या दावणीला पळता बैल असेल 1 नंबरचा, त्यावेळेस आपण ज्याची अपेक्षा केलेली नसती समोरून, की समोरून येऊन तो आपल्याला संघ स्वतःहून व्यक्ती बोलेल म्हणून, हे सगळं म्हणजे स्वतःहून सगळं वळून आपल्यापाशी येतं जग. आणि ते समोरून किंमत द्यायला लागतं. खूप म्हणजे वेगळं, म्हणजे काय म्हणतो ना, एका रात्री स्टार बदलून जातात, तशातला प्रकार आहे. आणि हेच झालं माझ्या बरोबर, की म्हणजे माहित नव्हतं एवढं. नाही, मी शंभूसाठी 10 फोन करायचो लोकांना, पायऱ्यांना. आता ते उलट झालंय, सकाळी उठवायलाच लोकांचे मला फोन येतात ते. म्हणजे एवढं सगळं चेंज होऊन गेलं एका रात्रीमध्ये. पण नकार कसा द्यायचा मग? कारण रिलेशन सगळे असतात, तुमचे असतात, तुमच्या बंधूंचे असतात, नकार कसा द्यायचा आपण? नकार सांगा. नाही म्हणतात. नाही, मी डायरेक्ट आहे ना, तुम्हाला ह्याच्या आधी बी सांगितलं 1-5 मिनिटापूर्वी, मी स्पष्ट आणि परखड बोलणारा माणूस आहे. बैल द्यायचा असेल तर डायरेक्ट सांगतो पळणार तुझ्या बरोबर, नसेल द्यायचं डायरेक्ट सांगतो नाही पळणार, थांबावं लागेल थोडं, या प्रकारे करू. पण ही चांगलीच गोष्ट आहे ना. स्पष्ट नकार असल्यामुळं त्या व्यक्तीला पुढचं नियोजन करता येतं, त्या माणसाला आता म्हणजे अडखळत राहत नाही, आशेवर राहत नाही, किंवा तो माणूस आपल्याबद्दल वाईट विचार करत नाही. जे काय ते स्पष्ट बोलल्यामुळे त्याच्या नियोजनाला पुढे तो तयार राहतो, आपण आपल्या नियोजनात राहतं, कोणी नावं ठेवत नाही, असं मला वाटतं. स्पष्ट बोलल्यामुळे थोडा राग बी येत असेल, पण राग आलेला चांगला, राग धरलेला चांगला नाही. वाह, राग न धरलेला चांगला. स्पष्ट बोललं पाहिजे. कधीतरी ह्यांची मोठी मुलाखत घेऊया. आता पळायचे बैलाला, पण एक सलग विजेतेपद घेणारा बैल, एक मोठी खरेदी, महाराष्ट्रातील आत्तापर्यंतची मोठी खरेदी. आणि खरेदी कशी झाली, काय झाली ते आपण विचारलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काय काय अडचणी येतात. बैल विक्रमी घेणं एक आपण म्हणू एक विक्रम आहे, पण त्याच्यानंतर ते यश अबाधित ठेवणं, ह्याच्यासाठी कष्ट करावे लागतात, आणि ते करत आहेत. पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. सुरुवात चांगली केली, तुम्ही करत राहा, आणि अशाच पद्धतीनं पूर्ण तुमच्या टीमचं नाव निघो अशी आपण प्रार्थना करू. धन्यवाद.